धुळे शहरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। दिखावटी कारवाईपेक्षा नाल्यावरील अतिक्रमण काढावे अशी नागरिकांची मागणी। वाशिमच्या कारंजा शहरात कामगार विभागाची मोठी कारवाई। कारंजातून 7 बालकामगारांची सुटका। 3 आस्थापनांवर कारवाई करत गुन्हे दाखल। हिंगोलीत राज्य राखीव पोलीस बलाच्या जवानानं गळफास घेऊन आत्महत्या केली। जीएम शहाणे असं आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। सोलापूरच्या कमलापुरात शालेय पोषण आहाराच्या तांदळात उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार। स्थानिक नागरिकांकडून प्रकार उघडकीस। शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाईच्या गारकोलवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी। 2 शेळ्या आणि वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार। हिंगोलीतील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रापुढे 3000 शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीचं आव्हान। सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत। माथेरान घाटात कारला भीषण आग। आगीत कार जळून खाक। कारमध्ये असणारे पर्यटक सुखरूप। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल। पुण्याच्या मावळमध्ये गुलाब शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव न होण्यासाठी औषध फवारणी। बदलत्या हवामानामुळे फुल शेतीवर परिणाम।